टिकेगा। यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली मोठी पोकळी. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदलल्या. आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला होणार. शासकीय दुखावट्यामुळे मोठा निर्णय. छत्रपती संभाजीनगरच्या महापौर निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 10 फेब्रुवारीला विशेष सभेमध्ये मतदान प्रक्रिया पडणार पार. उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा अजित पवार. राष्ट्रवादीमध्ये हालचालींना वेग. सांत्वनपर भेटीच्या पाठोपाठ राजकारणाला नववळण लागणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. जयंत पाटील शशिकांत शिंदेंचा दावा. दादांनी सकाळच्या शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नव्हता, तो तिसरा प्रयोग होता. रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट. काल दादांवर अंत्यसंस्कार. आज कुटुंबियांकडून अस्थी जमा. दादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं समर्थकाचा मृत्यू. दिंडोरी तालुक्यामध्ये सुदाम बोडकेंचं झालं निधन. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावीत की नाहीत हा त्यांचा अंतर्गत प्रश्न. मात्र दुभंगलेली मनं जुळावीत अशी आमची इच्छा. विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलं मत. नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेमध्ये अनेक पक्षांची गटनोंदणी प्रलंबित. आज गटनोंदणी प्रक्रिया होणार नसल्यानं केलं स्पष्ट. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री अभ्यास दौऱ्यावर. चंद्रपुरातील काँग्रेसच्या 6 नगरसेवकांचं अपहरण प्रकरण. पोलिसांमध्ये तक्रार दाखल. तपास सुरू. नागपुरात ओबीसी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं अपात्र होण्याची शक्यता. नागपूर महापालिका महापौरपद खुला प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित. लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांमुळे आर्थिक धोरणांची चिंता वाढली. आर्थिक सर्वेक्षण अहवालातून बाब स्पष्ट. कोकणातील 5 जिल्ह्यातील कोळीवाड्यांचं सर्वेक्षण आणि सीमांकन होणार. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळीवाड्यांचाही समावेश. अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला नाही तर दुरुस्तीलाच परवानगी. केंद्रीय जल आयोगाचा खुलासा. सांगली, कोल्हापूरसह मोठा दिलासा. अंजली भारतीचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. दिलगिरी व्यक्त करताना अंजलीचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य चर्चेत. मालेगावच्या डोंगराळेमधील अत्याचार प्रकरणावरील सुनावणीला वेग. मालेगाव कोर्टामध्ये सलग 3 दिवस सुनावणी चालणार. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही राहणार उपस्थित. नाशिकमध्ये परदेशी टोळीचा उच्छाद. पिकअप लुटून जीवघेणे हल्ले. टोळक्याचा रात्रभर धुडगूस. कुऱ्हाड, कोयते घेऊन 3 ठिकाणी सशस्त्र हल्ले. एका युवतीसह 10 गुंडांनाही अटक. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागातल्या कॅफेमध्ये अश्लील चाळे. भाजपचे नेते प्रमोद राठोडांनी उघडकीस केला प्रकार. कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरुणी करायचे अश्लील चाळे. जंक फूडच्या जाहिरातींवर सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत बंदी. ब्रिटन, चिली आणि नॉर्वेच्या धर्तीवर पाऊल उचलण्याचा विचार. सूत्रांची माहिती. आरसीबीची एक्सप्रेस सुसाट. यूपीवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीमध्ये धडक. आज मुंबई इंडियन्सला विजय अनिवार्य. डब्ल्यूपीएल मध्ये आज गुजरात जायंट्सशी होणार सामना. नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. दुपारचे 12 वाजतात आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अकोल्यातून. अकोल्यामध्ये महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर. अकोल्यामध्ये भाजपची सत्ता स्थापन होणार आहे. ठाकरे गटाच्या सुरेखा काळेंचा त्यांनी पराभव केला होता. त्यामुळे अकोल्यामध्ये महापौर पदाची भाजपच्या शारदा खेडकर यांची नियुक्ती होतीये. भाजप सत्ता स्थापन करते अकोल्यामध्ये. अकोल्यामध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव केला होता. आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात. माझ्या सहकारी वर्षा मोरे सध्या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. वर्षा, भाजप सत्ता स्थापन करते अकोल्यामध्ये, काय माहिती आहे आणि सध्या तिथलं चित्र कसं आहे? सिद्धेश, आज जे आहे महापौर उपमहापौर पदाच्या ज्या आहे निवडणुका होत्या आणि 11 वाजतापासून या निवडणुकाला सुरुवात झाली आहे. आणि आज जे आहे माहिती मिळते की शारदा खेडकर यांनी जे आहे सुरेखा काळे यांचा पराभव केलेला आहे, तोही फक्त 35 मतांनी.